जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया आजा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया धनंजय सरदेसाई मिसिंग आहेत, त्या अर्थी माझा संशय तुमच्यावरही आहे. इन्स्पेक्टर प्लीज. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्याकडे काय पुरावा आहे? आता पुरावा नाहीये, पण शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी माझ्या भावाला किडनॅप केलंय आणि मग मीच त्याला मारलंय? काय म्हणायचंय काय तुम्हाला? पुन्हा तुमचं मिसअंडरस्टँडिंग होतंय. जसा तुमचा राणी सरदेसाईंवर संशय आहे तसाच माझाही तुमच्यावर आहे. मी असं नाही म्हणालो की तुम्ही आरोपी आहात किंवा तुम्ही हे केलंय. चहा थंड होतोय क्या? इन्स्पेक्टर साहेब, आम्ही तुम्हाला मदत व्हावी म्हणून आलो आहोत आणि तुम्ही तर सॉरी, तुम्ही विचारा काय विचारणार होतात ते. माझ्या आधीच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलंय. गुजरातमध्ये तुम्ही कोणाला ओळखता का? हो, माझा एक मित्र तिथे राहतो. पण हे असं विचारण्यामागचं कारण? धनंजय सरदेसाईंचा कॉल ट्रेस झाला. गुजरात मधलं लोकेशन आहे. ओ नाही, पण मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी मिळाली? अच्छा, आता मला कळलं. तुम्हाला राणीने माझ्याबद्दल सांगितलंय. तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं. आमचं कामच आहे चौकशी करणं. मी तुमच्या कामामध्ये इंटरफिअर करत नाही. तुम्ही तुमचा तपास करा तुमच्या पद्धतीने. माझ्यासाठी फक्त माझा भाऊ सापडणं हे सगळ्यात महत्वाचं. कळतंय तुम्हाला? तो खूप चांगला माणूस आहे. तिच्यामुळे तो बदललाय. आणि या तपासातच तुम्हाला कळेल की ही जी बाई आहे ना राणी, ही किती पाताळ यंत्री येते. जे खरं आहे ते पुराव्यानिशी समोर येईल. कठीण जाईल तुम्हाला तिच्या विरोधात कुठलाही पुरावा गोळा करणं. फार कठीण जाईल. तिच्या घरातले नोकरही आता तिच्या बाजूने बोलतील. ती म्हणेल तेच करतील, अगदी हा ड्रायव्हर सुद्धा. हेलो हेलो मैडम, मैं बोल रहा हूँ तिवारी. तिवारी, कहाँ हो तुम? मैडम, पुलिस ने मुझे छोड़ दिया है. बहुत पूछताछ कर रही थी, लेकिन मैंने कुछ नहीं बताया. तिवारी, फोन रखो. लेकिन मैडम. तुला कळत नाही का? फोन ठेव आणि इथे ये. जी मैडम. अजय ठाकूर, तुझा रेकॉर्ड आहे की तुझ्या टेबलवरती एकही केस पेंडिंग राहत नाही. पण या केसच्या बाबतीत असं नाही होणार. आई, अरे नेहा, बरं झालं तू आलीस. अगं मला सुद्धा आज खूप कंटाळा आला होता, म्हणून हा सगळा पसारा काढून बसले. नेहा, अगं अजून किती चालायचंय? अरे आई बाबा पण आले. नमस्ते. या बसा ना. एक मिनिट. हा काय ना, जरा सकाळ पसारा काढला होता ना, त्यामुळे जरा हे राहिलं. आई ना, मी ठेवते. नको, मी ठेवते.
मी पाणी घेऊन येते. हो सॉरी, या बसा ना. बसा आले. मम्मा आई फोन वाजतोय बहुतेक. हा हो, पण मी फोन कुठे ठेवलाय ते लक्षातच येत नाहीये. एवढ्याशा घरात कुठे जाणार ना. असेल इथेच कुठेतरी. हो आई मी बघते. हा बघा इथेच आहे. अजयचाच फोन आलाय. हॅलो, हा अजय. बरं आई, मला सांग तुझी तब्येत कशी आहे? मला काय झालंय आणि तुला मी किती वेळा सांगितलंय की कामावर असताना माझी काळजी करू नकोस म्हणून. बरं राहिलं. बरं हे बघ, मी तुला फोनच करणार होते, तू फोन केलास ते बरं झालं. का ग, काय झालं? तुला काही हवंय का? काही आणायचं आहे? मला काही नकोय, सगळं तुझ्यासाठी सुरू आहे. आई. अरे तुला नेहाचा फोन आला होता का? नाही ग. बरं आई, मी तुला जरा फोन करू, कामात आहे. अरे पण मी काय म्हणत होते की आई थांब ना प्लीज, तुला करतो कॉल. बाय. काय म्हणाला तो? काही नाही, कामात होता ना, 5 मिनिटात फोन करीन म्हणाल. कामात बराच बिझी असतो नाही अजय? हो ना, काय करणार, कामं चालू असतात ना, आणि त्यातून पोलिसाची ड्युटी. द्या ग्लास द्या, मी ठेवते. आई द्या मी ठेवते. अगं राहू देत, मी ठेवते. राहू द्या मी ठेवते. तुमची तब्येत कशी आहे वहिनी? मला काय झालंय? नेहा तर सांगत होती तुमची तब्येत बरी नाहीये म्हणून. हे सगळं अजयने तिला सांगितलं असणार. काय ग, मला बरं नाही हे अजयने सांगितलं ना तुला? हो, लहान सहान गोष्टींची काळजी करत बसतो. आता सुद्धा फोनवरून माझ्या तब्येतीची काळजी करत बसला होता. आई तुम्हाला कधी बरं वाटत नसलं तर तुम्ही सांगता का? बरोबरच आहे अजय. बघितलं, आता मला काही झालंय का? उगाच यांची धावपळ झाली. अगं बाई, मी बोलत काय बसले. बसा, मी चहा टाकते. मी आले. आई अगं नेहा, आई बाबा येणार आधी सांगायचं ना, म्हणजे काहीतरी तयारी केली असती मी. आई त्यात का तयारी करायची? तसं नाही ग, काहीतरी खायला करून ठेवलं असतं ना मी. एवढंच घर आहे हे, इथे आपली नेहा राहणार? आज बोला तुम्ही. असं काय करतेस? त्यांना बरं नाहीये ना? त्या म्हणाल्या ना मगाशी की त्यांना काहीही झालेलं नाहीये, आणि आपण काय इथे फक्त चहा प्यायला आलोय का आज? तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी करते चहा. अजिबात नाही, तू बाहेर जाऊन बस, मी चहा करते. अहो आई तुम्ही आराम करा, मी आहे ना, मी करते. अगं ऐक ना जरा. आई बरं बाई, तू ऐकणारेच थोडीच. कर, हे बघ इथे चहा साखरेचे डबे आहेत आणि दूध फ्रीज मध्ये आहे, माहितीये मला. आता चला तुम्ही बाहेर जाऊन बसा, मी करते. बरं. आज काय ते बोला तुम्ही. मंजुषा प्लीज. तुम्ही बोलणार नसाल तर मी बोलते. हा अजय ना उगाचच काळजी करत बसतो आणि मग सगळ्यांनाच त्रास. पण बरं झालं, त्यामुळे निदान तुम्ही आज आलात तरी. तुम्ही वहिनी उभ्या का? बसा ना प्लीज. हो बस. आम्हाला वाटलं अजयची सुद्धा भेट होईल आज. हो बरोबर आहे, पण हा घरात सापडायला हवा ना. 24 तास काम, डोक्यात विचार, दिवस नाही रात्र नाही, फक्त काम. पण एवढं असलं ना तरी दिवसातून 1-2दा फोन करून हा चौकशी करणार. कामाचा व्याप असतो आणि हा काळजी करत बसणार.
खूपच बिझी असतो नाही अजय? नाही म्हणजे कामं काय सगळ्यांना असतातच हो, पण त्या दिवशी आमच्या घरी आला होता तो, तेव्हा सुद्धा सतत त्याचा फोन वाजत होता. तो येणार म्हणून चांगले 10-12 पदार्थ केले होते मी जेवणात, पण हा जेवायलाही थांबला नाही. फोन आला म्हणून तसाच निघून गेला. दिवाळीचा म्हणून त्याला चांगला 3000चा कुर्ता दिला आम्ही, सिल्कचा. घालून तरी बघितला का त्यांनी? म्हणजे काही कळवलं नाही आम्हाला. काय ग नेहा, तुला तरी बोलला का अजय? कुर्ता कसा वाटला त्याला? मम्मा चहा. आई घ्या. नाही ग, मला नको, तू घे. बर. तुमची नेहा या घरात चांगलीच रुळली आहे बर का. त्या दोघांकडे पाहिलं ना की खूप बरं वाटतं. दोघांचा कसा अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे. आता या दोघांनी लवकर मनावर घ्यावं आणि नेहा या घरात सून म्हणून यावी एवढंच वाटतं मला. इनफॅक्ट आम्हालाही तेच वाटतंय. हो वहिनी, या बाबतीत काही बोलणीच होत नाहीयेत आपली. म्हणजे आणखी किती दिवस थांबणार ना आपण? आणि कुणी काही थेट बोलतच नाहीये. अजयही काही बोलायला तयार नाही याविषयी. म्हणून मी अण्णा म्हटलं, आपण आज थेट जाऊ आणि सगळी बोलणी उरकून येऊ. शेवटी आमची मुलीची बाजू आहे ना. आई आहे मी, काळजी वाटणारच मला, नाही का? नाही, तुमचं बरोबर आहे. पुढचं बोलणं व्हायलाच हवं. मुलीची जात असं लांबणीवर नाही टाकता येणार. मीही अजयला समजवतेय, त्याच्या मागे लागतेय, पण त्याची कामं सुरूच आहेत. कामं काय हो, चालूच राहतात. कसं आहे वहिनी की आता नातेवाईक मंडळींमध्ये सुद्धा खूप चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे लोकांनी विचारायला सुरुवात केली की लेकीचे लग्न कधी करताय, अजून किती दिवस थांबणार आहात. हो ना, आता हे दोघं भेटतात, बोलतात, फिरायला जातात. जवळजवळ सगळ्यांना माहित झालंय. आणि असं किती दिवस फिरणार ना? म्हणजे मुलीच्या जातीला बरं नाही वाटत ना हे. आता आमच्या नेहाला स्थळही येऊ लागली आहेत. नाही वहिनी, तशी काळजी करू नका. अहो, अजय सारखं स्थळ आमच्या नेहासाठी म्हणजे काही प्रश्नच नाही. फक्त आमचं म्हणणं इतकंच आहे की जरा लवकर ठरवूया सगळं. तुम्हीच सांगा ना कसं करायचं, काय करायचं. मी समजावीन अजयला. मी जरा स्पष्ट बोलू का? माझ्या मुलीच्या भल्यासाठी मला हे स्पष्ट बोलावंच लागणार. आपल्याला आपली मुलं सुखात राहतायत हेच हवं असतं ना. आणि म्हणून सांगते मी, मला नाही वाटत माझी नेहा या एवढ्याशा घरात सुखात राहू शकेल. मम्मा, नेहा जरा कप ठेवतेस का आतमध्ये? नेहा, काय ना वहिनी, नेहा आमची एकुलती एक मुलगी. अगदी लाडाकोडात वाढलेली आहे ती. लहानपणापासून तिने जे मागितलं ते आम्ही तिला देत गेलो. अगदी आत्ता सुद्धा अजयचं जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही तिच्या आनंदासाठी तयार झालो. पण म्हणणं माझं एवढंच आहे की या एवढ्याशा घरात ती सुखात राहील का? हा, आता अजयवरच्या प्रेमाखातर ती इथे ऍडजस्टमेंट करेल, पण ती फक्त एक ऍडजस्टमेंट असेल आणि आम्हाला ते फारसं आवडणार नाही. कसं आहे वहिनी की अजयनी ठरवलं ना तर सहज शक्य आहे. म्हणजे अगदी विकत नाही म्हणत, पण भाड्याने जरी 2 BHK घेतला ना तरी बरं पडेल हो. म्हणजे मग आपल्याला पुढे लग्नाची बोलणी करता येतील. नाही, मलाही वाटतं तुमच्या घरी जे सुख मिळावं ते इथेही मिळावं. दोघांचा संसार सुखाचा व्हावा. आम्हाला जो त्रास झाला तो त्या दोघांना होऊ नये. पण हे सगळं अजयलाही कळायला हवं नाही का? खरंय तुमचं, पण एकीकडे त्याचंही पटतं ना. काय ना की जो पगार मिळतो त्यात हे सगळं घर चालतं. नाही म्हणजे अगदीच वाईट परिस्थिती नाही आमची. 2 घास सुखाने खातोय आम्ही. पण आता मोठा फ्लॅट घ्यायचा म्हटलं की
एजंटचे पैसे आले, भाडं आलं, डिपॉझिट आलं. हा पगारात एवढं सगळं कसं होणार ना? खरं तर ना अजयसाठी हे सगळं सहज शक्य आहे. म्हणजे त्यांनी जर ठरवलं तर काही दिवसातच हे सगळं घडू शकतं. पण मला एक कळत नाहीये, तो मनावर का घेत नाहीये. पण हे सगळं या पगारात कसं काय होणार ना? आणि शिवाय ऋण काढून सण कसा काय साजरा करणार? त्यापेक्षा मला काय वाटतं की नवीन संसाराची सुरुवात इथूनच केली असती आणि नंतर काय ते बघता आलं असतं. खरं तर आमच्या मनात होतं की एखादा चांगला मुहूर्त बघून या दोघांचं लग्न लावावं. पण एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे म्हटल्यानंतर नातेवाईकांना बोलवणं झालं, मित्रमंडळींना बोलवणं झालं. आणि मग अशा वेळेला नॅचरली लोक चौकशी करतातच ना. म्हणजे नवरा मुलगा काय करतो किंवा तर तो कुठे राहतो. तुम्ही समजू शकताय ना मला काय म्हणायचंय. आणि मग काय म्हणतील लोक? मुलगी कुठे राहते, कशी राहते? वहिनी प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आपण सगळेच जण मुलांच्या सुखाचाच विचार करतोय ना. बरं, मध्यंतरी नेहाने अजयला फोन करून एका फ्लॅट विषयी सांगितलं होतं. काय ग नेहा, तू बोलली होतीस ना अजयला त्या फ्लॅट बद्दल? हो. अहो भाडंही कमी होतं आणि अजूनही काही थोडंफार करता आलं असतं, कारण हिच्या मैत्रिणीच्या ओळखीतला फ्लॅट होता. मी अजयला समजवण्याचा प्रयत्न करीन. पण माझी खात्री आहे अजय जे काही करेल ना ते स्वतःच्या मेहनतीवर. बरं, तुम्ही लवकरच अजयशी बोलून घ्या. म्हणजे आता फार दिवस थांबणं बरं नाही ना. बरं, मी घेईन बोलून. बरं वहिनी, आम्ही येऊ आता. असं काय? आलाच तर जेवून जा ना. नाही, कुकर लावते, पटकन होईल सगळं. नाही वहिनी, तुम्ही आराम करा. आता कसं आहे, लग्नाचा मुहूर्त काढू आणि मगच येऊ ना जेवायला. नेहा, तू येतेस आमच्या बरोबर की इथेच थांबणार आहेस? आलेच. काकू, हो काकू, झालं का जेवण? अरे पाहुणे आलेत. वहिनी, माझे मम्मा पप्पा. हो का? नमस्कार. नमस्ते. मग नेहाला पाठवा आता आमच्याकडे लवकर. आम्ही वाट पाहतोय सगळे. अगं त्यांना जरा हळदी कुंकू लाव ना. बर. चला मग आता आमच्या घरी चला. आम्ही इथेच राहतो शेजारी. नाही, नंतर कधीतरी. नेहा, पुन्हा आलीस की आमच्याकडे घेऊन यायचं हो आई बाबांना. हो, चला वहिनी, येतो आम्ही. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा, आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया. मैडम, मैं कुछ नहीं बोला. वो बार बार पूछताछ कर रहे थे, लेकिन मैंने कुछ नहीं बताया. सच में, मेरे बीवी बच्चों की कसम, मैंने अपना मुंह नहीं खोला. मैडम, वहाँ पे मीरा मैडम भी थी. क्या क्या कहा? हाँ, साहब की बहन मीरा मैडम. क्या कहा उसने? वो तो पता नहीं, लेकिन उनके साथ एक वकील थे और वो पुलिस अफसर है ना, अजय ठाकुर. हाँ हाँ वही, उनके साथ बात कर रहे थे. और मैडम, पुलिस ने मुझे पूछा कि आप मीरा मैडम को पहचानते हैं क्या.
और आगे मुझे कुछ नहीं पता, मैं वहां से निकल गया. आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवला. हाँ. चुकतोयस तू. तो अजय ठाकूर आहे. इतक्या सहज कोणाला सोडणार नाही. काळजी घे. हाँ मैडम. हा क्या हा? ते थोबड्यावरचं टेन्शन काढ आधी. तुझा थोबडाच गुन्हा कबूल कर. समझे कुछ तिवारी? कुछ भी हो जाए मुंह मत खोलना. जी मैडम. सुनो, ते धनंजयचं सिम कार्ड आहे ना तुझ्याकडे? अक्कल आहे का रे तुला? पोलीस स्टेशन मध्ये गेला होतास ना तू? सापडलं असतं त्यांना ते तर सगळेच आत गेलो असतो ना मूर्ख. कुठे आहे ते सिम कार्ड? गुड. जाओ भी, गाड़ी पहुंच लो. जी मैडम.